इनका आने वाले वक्त के अंदर ये जीतो या हारो इनका तय हुआ है कि बीजेपी के अंदर जाने का। काँग्रेसचे युवा आणि स्पष्ट वक्ते नेते मोहसिन मेंदर्गीकर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। विधानसभा प्रचाराच्या काळात दिलेल्या भाषणात मेंदर्गीकर यांनी केलेले वाक्य खोटे परिवार हरो या जीतो इनका ताई है बीजेपी में जाना हे आता अक्षरशः सत्य ठरले आहे। अलीकडे स्वर्गीय महेश कोठे यांचे सुपुत्र प्रथमेश कोठे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे प्रमुख उपस्थित होते। या पार्श्वभूमीवर मोहसिन मेंदर्गीकर यांचा जुना व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या वक्तव्याने तेव्हाच परिस्थितीचा अचूक अंदाज घेतल्याचे दिसत आहे। नागरिकांमध्ये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या व्हिडिओबाबत चर्चा रंगली आहे। अनेक जण म्हणत आहेत की मोहसिन भाईंचं राजकीय विश्लेषण नेहमी बरोबर ठरतं। मोहसिन मेंदर्गीकर हे गेल्या काही वर्षात सोलापूरमध्ये काँग्रेसच्या युवा नेतृत्वामध्ये एक महत्त्वाचे नाव ठरले आहे। त्यांनी नेहमी स्पष्ट भूमिका मांडत लोकांच्या समस्या आणि जनतेचा आवाज उचलून धरला आहे। सोशल मीडियावरही त्यांचे विचार, पोस्ट आणि व्हिडिओ नियमितपणे चर्चेत राहतात। या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय भाकीत करण्याच्या अचूक शैलीची चर्चा सुरू झाली आहे। अनेक काँग्रेस समर्थकांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की मोहसिन भाई नेहमी तथ्यांवर बोलतात, भावना नाही तर वास्तव मांडतात। सध्या या व्हिडिओला फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मोठा प्रतिसाद मिळत आहे। काही जण त्याला भविष्यवेधी वक्तव्य म्हणत शेअर करत आहेत, तर काहींनी मोहसिन मेंदर्गीकर #मोहसिन मेंदर्गीकर प्रेडिक्ट्स असा हॅशटॅग सुरू केलाय। या सर्व घडामोडींकडे पाहता काँग्रेसचे युवा नेते म्हणून मोहसिन मेंदर्गीकर यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय सजगतेचा आणि परिस्थिती वाचनाचा ठसा उमटवलाय।